राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी शांत झालेली आहे। या प्रचारामध्ये मुख्यमंत्री विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना रंगला। दोघांनी एकमेकांविरोधात त्वेषाने आरोप देखील केले, परंतु मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेवटच्या सभेत म्हटला, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है। मग नेमकी मुख्यमंत्र्यांचा हेतू काय होता हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। सर, पहिला सांगू शकाल की रणधुमाळी शांत झाली आहे, प्रचार संपलेला आहे, आता राज्यामध्ये सगळं आलबेल होईल अशी महाराष्ट्राने अपेक्षा करायची का? महाराष्ट्रात सगळं आलबेलच चाललंय। सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। निवडणुकांमध्ये प्रचाराच्या दरम्यान थोडंसं जास्त फोकस असतो, बाकी राज्यात ठीकच चाललंय, राज्यात काय अडचण आहे? जेव्हा ही निवडणूक सुरू झाली तेव्हा पहिला भाजपाने त्याला महाभारताचं रूप दिलं होतं। आशिष शेलार हे अर्जुन होते, आपण कृष्ण होतात। काल आपण जेव्हा शेवटच्या सभेमध्ये बोललात तेव्हा रामायणापर्यंत गेलात, आपण आपल्या विरोधकांना रावण म्हटलात। आता ह्या रामायणामधला राम कोण आहे? नाही, मी कोणाला रावण म्हटलं नाही, कोणाला राम म्हटलं नाही। मी माझ्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यात हनुमानाची ताकद आहे हे लक्षात आणून दिलं, आणि लंका जर भस्म करायची असेल तर विभीषण काही सोबत घ्यावे लागतात हे त्यांना लक्षात आणून दिलं। त्यात कोणीही राम नाही, कोणीही रावण नाही, फक्त याच्यातनं प्रेरणा मिळाली पाहिजे एवढ्यापुरतं ते सीमित आहे। पण हनुमानाने खरं तर रावणाचीच लंका जाळलेली, मग इथे रावण शिवसेनाच येते। मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना हनुमानाचं उदाहरण दिलं। आपल्याला माहिती असेल की लहानपणापासून आपण प्रेरणा कुठून घेतो? छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतो, प्रभू श्रीरामांकडून घेतो, श्रीकृष्णाकडून घेतो। तीच प्रेरणा मी त्यांना दिलेली आहे, आणि मला निश्चित विश्वास आहे की त्या ताकदीनं कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागतील। आणि लंका जर आपल्याला त्या ठिकाणी दहन करायची असेल तर ती भ्रष्टाचाराची लंका आहे, ती व्यक्तीची नाही आहे, ती पक्षाची नाही आहे, ती भ्रष्टाचाराची लंका आहे। त्यामुळे दहन जे करायचं आहे ते भ्रष्टाचाराच्या लंकेचं दहन करायचं आहे। काल आपण एका मुलाखतीत म्हटलं होतं की जर निवडणुकीनंतर युती करायची वेळ आली तर ती पारदर्शी अजेंड्यावर होईल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा शब्द असेल का की जर निवडणुकीनंतर शिवसेनेबरोबर युती झाली तर ती पारदर्शी अजेंड्यावर असेल? पहिलं तर मला हा पूर्ण विश्वास आहे की आम्हाला बहुमत देतील, आम्हाला मिळेल, जनता आमच्या पाठीशी उभी राहील। कारण जनतेने हे बघितलं आहे की आज राज्यामध्ये समस्या खूप आहेत। मी असं म्हणत नाही की समस्या राज्यातल्या सगळ्या संपल्या, पण सकारात्मकतेनं त्या समस्येला, त्या आव्हानांना समोर जाणारं सरकार, प्रामाणिकपणे काम करणारं सरकार, अशा प्रकारची आम्ही प्रतिमा तयार करण्यात यशस्वी झालो आहे। मुंबईतही 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात कामं आम्ही करून दाखवलेली आहेत। ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रो असेल, या ठिकाणी सबअर्बन रेल्वेचं नेटवर्क असेल, CCTV असतील, वायफाय सिटी असेल, कोस्टल रोड असेल, या प्रत्येक बाबतीत आमचं कॉन्ट्रीब्युशन 2 वर्षातलं मोठं आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे की जनता आमच्या पाठीशी येईल। आणि शक्यता अशक्यतांचा विचार फार करायचा नसतो, पण तरी तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या भरोशावर असलो तर ठीक, समजा तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की तुम्हाला काही जागा कमी पडल्यात तर काय वगैरे, तर अशा प्रकारची कुठलीही होती ही पारदर्शितेच्या अजेंड्यावरच। म्हणजे शिवसेनेबरोबर जेव्हा आपण बसाल चर्चेला तर पारदर्शी अजेंडा हाच परत महत्त्वाचा मुद्दा असेल युती व्हायच्या? 100% पदांपेक्षा पारदर्शितेचा अजेंडा महत्त्वाचा आहे। आणि मग ह्या पारदर्शी अजेंडामध्ये कंत्राटदार जे असतील, त्यांची आतापर्यंत जी कंत्राटदार दिली आहे त्यांची चौकशी असेल किंवा मातोश्रीचा हस्तक्षेप नसणार, असे सर्व मुद्दे असतील त्यात? नाही, मुळामध्ये मातोश्रीचा हस्तक्षेप किंवा या सगळ्या गोष्टी याच्याशी संबंधच नाही आहे। पारदर्शितेचा अजेंडा हा काय आहे हा समजून घेतलं पाहिजे की ज्या कार्यप्रणाली अपारदर्शिता आणतात, ज्या कार्यप्रणाली या त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हिटी संपवतात, ज्या प्रणाली स्कोप ठेवतात की काहीतरी डिलिंग करता येईल, अशा सगळ्या प्रणाली संपवणं ही पारदर्शिता आहे। होणाऱ्या कामाचं अकाउंटेबिलिटी राहिली पाहिजे, त्याचं कॉन्करंट ऑडिट झालं पाहिजे, ही पारदर्शिता आहे। जे ऑडिट झालेलं आहे त्याला मान्यता देऊन त्यात चुका घडल्या असतील तर त्या दूर करणं ही पारदर्शिता आहे। टेंडर्सच्या प्रोसिजर्स बदलणं, प्रोक्युअरमेंट पॉलिसी बदलणं, शेड्यूल रेट्स बदलणं, क्वालिफिकेशन अधिक ट्रान्सपरंट करणं ही पारदर्शिता आहे। जाणारा प्रत्येक पैसा हा कुठे जातोय याचं अकाउंट आपल्याकडे असणं
तो क्वालिटेटिव्हली खर्च होतोय की नाही, गुणात्मक खर्च होतोय की नाही, याचं अकाउंट आपल्याकडे असणं हा त्याचा बेसिक अजेंडा आहे. म्हणजे जर गरज पडली तर पारदर्शकता ही ह्या पुढच्या कारभारात असेल, आतापर्यंत जे झालं ते मागे विसरून पुढून नवीन चॅप्टर सुरू होईल. नाही, ते विसरण्याचं कारणच नाही आहे, कारण त्याच्यावर कारवाई तो सुरूच केली आहे. आता बघा, रस्त्याचा स्कॅम झाला, 2445 कोटी रुपयाचे रस्ते, त्याची आपण चौकशी लावली. चौकशीमध्ये लक्षात आलं की ड्रेनेज लेवल गायब आहे, क्रस्ट लेवल गायब आहे, म्हणजे पायाच नाही आहे, मग इमारत कशी चांगली होईल. आणि हे आपल्या लक्षात आल्याबरोबर त्याच्यावर कारवाई झाली, काही लोकांवर FIR झाले, ती कारवाई चाललेली आहे. कचरा घोटाळ्यातली कारवाई चाललेली आहे, आपल्या ऑक्ट्रा घोटाळ्यात SIT काम करते आहे, त्यामुळे ती कारवाई चालूच राहणार आहे, ती कारवाई काही बंद नाही होणार. सर, आपण साकीनाकाच्या सभेमध्ये एक मोठा आरोप केला होता की खंबाटा एव्हिएशन ही शिवसेनेच्या 22 शाखा प्रमुखांचा पगार काढते. ह्या आरोपांबाबत आपण आता चौकशी करणार का निवडणुका संपल्यावर? त्याची ऑलरेडी कामगार विभागाने चौकशी सुरू केलेली आहे आणि ज्यांनी तक्रार केली आहे त्या अंजली दमानी यांनी सगळ्या पुराव्यांसहित ती तक्रार दिलेली आहे, त्यामुळे त्याची चौकशी होणारच आहे. मोदींनी काँग्रेस मुक्त भारत असा नारा दिला. महाराष्ट्र भाजपचा किंवा फडणवीसांचा असा अजेंडा आहे का की ठाकरे मुक्त महाराष्ट्र? असा बिलकुल अजेंडा नाही. ठाकरे मुक्त करण्याचं कारणही नाही आणि कोणी मनात आणलं तरी ठाकरे मुक्त होत नाही. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये एखाद्या पक्षाला आपण संपवून टाकू, एखाद्या व्यक्तीला आपण संपवू शकतो, हा अहंभावच ठेवू नये. हे शक्यच नाही आहे. कोणीच, मी कोणाला संपवू शकत नाही, कोणी मला संपवू शकत नाही. हां, जनता कोणालाही संपवू शकते, ते जनतेच्या हाती असतं. आणि ज्यावेळेस मोदीजी काँग्रेसमुक्त भारत म्हणाले त्यावेळेस पक्षाचा अर्थ नव्हता तो, ती प्रवृत्ती होती. त्यांनी ते स्पष्ट केलं होतं की जी प्रवृत्ती झाली आहे भारतामध्ये काँग्रेसी, की जी करप्ट आहे, जी भ्रष्टाचारी आहे, जी स्वार्थी आहे, जी केवळ स्वतःचा विचार करते, ती प्रवृत्ती संपवायची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असा आमचा कुठलाही अजेंडा नाही की ठाकरे मुक्त मुंबई आणि त्या दिशेने जाण्याचं कारण नाही, त्या दिशेने कोणी जाऊ नये, ते काही होणार नाही आहे. आम्हाला या ठिकाणी आमचा अजेंडा स्पष्ट आहे. आम्हाला कोणाची रेषा पुसायची नाही आहे. आमची रेषा त्याच्यापेक्षा मोठी करायची आहे आणि मुंबई पारदर्शी करायची. सर, ह्या संपूर्ण प्रचारामध्ये किरीट सोमय्यांनी देखील एक आरोप केला होता की मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे जे इतर नेते असतील आणि भुजबळांनी ज्या कंपन्यांमध्ये केलं आहे तिथेच हे मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. ह्या आरोपांमध्ये हे आरोप किती गंभीर आहेत? किरीट सोमय्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी काही कागदपत्र दाखवले, काही कंपन्यांचे कागदपत्र दाखवले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की या कंपन्यांमध्ये मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. आणि त्यांनी उद्धवजींना हे विचारलं की याच्याशी शिवसेनेच्या काही नेत्यांशी संबंध आहेत का, असतील तर कोण आहेत, काय आहेत, त्याच्यावर कारवाई करणार आहात का, हे त्यांनी उद्धवजींना विचारलं आहे. मी किरीट सोमय्यांना असा सल्ला दिला आहे की अशा गोष्टी ज्या तुमच्या जो पुराव्यानिशी आहेत याचा राजकीय उपयोग करू नका. अप्रोप्रिएट अथॉरिटीला त्या संदर्भात ती कागद तुम्ही फॉरवर्ड करा. तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट आहात, अप्रोप्रिएट अथॉरिटी त्याच्यावर कारवाई करेल. ह्याचा अर्थ भुजबळांची जशी चौकशी ईडीने केली तशी उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या बाबत ईडी चौकशी करणार नाही, असं कुठे मी म्हटलंय? असं मी म्हटलंय का? मी काय म्हटलं की तुमच्याकडे जर काही कागद असतील तर ते अप्रोप्रिएट अथॉरिटीला द्या. आणि नाही, ईडी असेल. आता काही कोणाचे नावं आले आहेत का त्याच्यात? आलेले आहेत ना की नाही आले? नाही आले. पण ह्या प्रकरणात म्हणजे चौकशी होणार नाही? चौकशी तर होणारच. जर मनी लॉन्ड्रिंग झालं असेल तर चौकशी का होणार नाही? सर, शिवसेनेचेच कॅबिनेट मंत्री जे आपल्याबरोबर बसतात रामदास कदम यांनी नाशिकच्या भर सभेमध्ये असं म्हटलं होतं, जेव्हा शिवसेना पाठिंबा काढेल तेव्हा पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक होईल, आम्ही निवडून येऊ आणि मी गृहमंत्री होईल आणि त्यावेळेला भाजपाने जे गुंड आणले त्यांच्याबरोबरच मी मुख्यमंत्र्यांना पण जेलमध्ये टाकेन. आपल्याबरोबरच जे सहकारी आहे ते आपल्याला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. रामदास कदमांना त्यांचा पक्षही सिरियसली घेत नाही, त्यामुळे त्यांना काय सिरियसली घ्यायचं आहे? शेवटी मी उत्तर द्यायचे तर त्या लेवलची माणसं असली पाहिजेत की नाही, की ज्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे, ज्यांना कोणी सिरियसली घेतं. आता ज्यांना त्यांचा पक्ष सिरियसली घेत नाही आणि आपण पहिल्यापासून पाहतो त्यांना सवय आहे, काही लोक बोलघेवडे असतात, त्याच्यावर फार आपण मनावर घ्यायचं नसतं, त्यानंतर भेटले की चाय पितात ते माझ्यासोबत, तो काही अडचण नाही आहे. असं आहे की उलट रामदास कदमांनी असं बोलल्यानंतर त्यातनं लोकांना त्यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं भावना लोकांची खराब होते. आणि दुसरं असं आहे की गुंडांच्या संदर्भात त्यांनी बोलायचं कारण नाही आहे. म्हणजे मी जर गुंडगिरीबद्दल बोलायला लागलो तर रामदासभाई बोलू नाही शकणार, त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण काय मला त्यांच्याबद्दल थोडी बोलायचं आहे. तर पुण्याच्या सभेबद्दल आपण बोलूया. पुण्याचे पालकमंत्री भाजपाचे आहेत, पुण्यामध्ये 8 आमदार आहेत, भाजपाचे खासदार आहेत. असं असताना पुण्यात जाऊन मुख्यमंत्र्यांना आपली सभा रद्द करावी लागते, ही किती मोठी नामुष्की आहे. नागपूरकरांना पुणेकरांनी कात्रजचा घाट दाखवला का? असं आहे की जेव्हा एखादं प्लॅनिंग चुकतं
त्यावेळी असं होतं, त्याच्या आधी 4 दिवसापूर्वी मी पुण्याला 4 सभा केल्या आणि कुठली सभा 20,000च्या खालची नव्हती. प्रचंड मोठ्या, म्हणजे आपण पुण्याचे पेपरही बघा, पुणेकरांनी एवढ्या सभांना प्रतिसाद हा प्रचंड दिला. आता ही जी सभा होती, या सभेच्या संदर्भात आमच्या ऑफिसचं, पुण्याच्या अध्यक्षांचं आणि तिथल्या नगरसेवकांचं मिसकम्युनिकेशन झालं. पहिल्यांदा 4 वाजताची सभा ठरली होती. त्यानंतर नाशिकची सभा असल्यामुळे 4 वाजताची सभा इथे होऊ शकणार नाही, पिंपरी चिंचवडला सभा करायची आहे आणि म्हणून ती सभा 2:30 वाजताची झाली. मला 2:30ची वेळ कळली. ॲडव्हर्टिजमेंट छापली 1:30 वाजताची, सभा मला 2:30ची कळवली आणि निरोप 4 वाजताचे गेले. आता हे मिसकम्युनिकेशन होतं, त्यामुळे ती सभा नाही होऊ शकली. पण त्यांनी काही मतांमध्ये परिवर्तन होईल किंवा पुणेकरांनी काही नाकारलं किंवा असं काही 3 दिवसात एवढा फरक पडतो का की 20-20 हजाराच्या सभा केल्यानंतर पुणेकर एका दिवसात काहीतरी आता बाबा आम्हाला मुख्यमंत्री नको आहे की भाजप नको आहे. हे ठीक आहे, मिसकम्युनिकेशन व्हायला नको होतं. दॅट वॉज बॅड प्लॅनिंग, ॲब्सोल्यूट बॅड प्लॅनिंग. पण झालं, त्यांनी काही फरक पडत नाही. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे, पूर्ण बहुमत. सर, आपण आता टीव्ही लावला तर तुम्ही दिसताय, रेडिओवर गेलात तर तुमचीच ॲड चालू आहे, मुंबईत जिथे जाईल तिथे होर्डिंगवर तुम्ही आहात. इतकं म्हणजे बंबार्डिंग सुरू आहे जाहिरातींचं. महापालिका निवडणूक मुख्यमंत्री म्हणून आपण इतकी प्रतिष्ठेची का केली की आपल्याला असं वाटतंय की हीच वेळ आहे की आपण शिवसेनेला कमजोर करू शकतो? नाही, प्रतिष्ठेची करण्याचा प्रश्नच नाही आहे. बघा, मुंबईमध्ये यापूर्वी काँग्रेसची सरकार असताना त्यांचं टॅसिट अंडरस्टँडिंग असायचं की बाबा आम्ही मुंबईच्या महापालिकेत तुम्हाला त्रास देत नाही आणि तुम्ही इतरत्र आम्हाला देऊ नका, त्यांचं अंडरस्टँडिंग असायचं. मला तसं अंडरस्टँडिंग करण्याचं काही कारण नाही आहे. माझा पक्ष आहे, एका पॉझिटिव्ह डायरेक्शननी मला जायचं आहे आणि पक्षाचा मी प्रमुख आहे. आणि काय होतं की शेवटी आता समजा माझ्या 60-65 सभा झाल्या असतील महाराष्ट्रामध्ये, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या 35-40 सभा झाल्या, पण तुम्ही माझ्या कव्हर करता. याचं कारण मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे माझ्यावर फोकस जास्त असतो. आणि उद्धवजी तिकडचे प्रमुख आहेत, त्यांच्यावर फोकस असल्यामुळे साहजिक त्यांचा फोकस निघाल्याबरोबर तो माझ्याकडे येतो, माझा निघाला की त्यांच्याकडे जातो. त्यामुळे याचा फोकल पॉईंट मी झालो आहे. पण पक्षाचं नेतृत्व करत असताना, सरकारचं नेतृत्व करत असताना इलेक्शन हीच वेळ असते की ज्यावेळी आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे आम्ही काय केलं आहे, काय नाही केलं, त्याच्या आधारावर मतं मागितली पाहिजे. या इलेक्शनमध्ये माझा दावा आहे, माझी सगळी भाषणं काढून पहा, 80% विकासावर बोललोय, 20% राजकारणावर बोललोय. इतर कोणी नेता नाही बोलला, बाकी सगळे राजकारण बोलत राहिले, मी विकासावर बोललो. सर, जे कॅम्पेन झालं, विशेषतः ॲड कॅम्पेन झालं, त्यामध्ये चल हटसारखी ॲड आली जी तुम्हाला मागे घ्यावी लागली किंवा आपली सभा पण आपल्याला रद्द करावी लागली पुण्याची. कुठेतरी हे जाहिरात जी जास्त झालेली आहे फेसबुक, सोशल मीडियावरनं असेल, हे बुमरँग होईल हे संपूर्ण कॅम्पेन, अशी भीती वाटते का? नाही, बुमरँग होण्याचं काही कारण नाही आहे. असं आहे की जाहिरातींच्या संदर्भात मी स्वतः तर काही लक्ष देत नव्हतो, मी त्या बघितलंही नाही. पण ती एक जाहिरात आल्यानंतर मला काही लोकांनी सांगितलं की ऑफेंडिंग जाहिरात आहे, ही बरोबर जाहिरात नाही आहे. लगेच मी आमच्या लोकांना सांगितलं की ती तुम्ही जाहिरात परत घ्या, शेवटी आपण जाहिरात करतो कोणाकरता, लोकांना समजावं म्हणून, त्याकरता आपण जाहिरात करतो. त्यामुळे ती परत घेतली. त्याच्यात काही फार मला म्हणजे असं काही प्रेस्टिज इश्यू वगैरे थोडी असतो काही त्यात. तुमचे आणि उद्धव ठाकरेंचे संबंध हे मैत्रीपूर्वक आहेत, म्हणजे निवडणुकीपूर्वी अशी चर्चा होती. सध्या रिलेशनशिप स्टेटस काय? मला असं वाटतं की जे वैयक्तिक संबंध असतात ते निवडणुकीने बदलत नाहीत. आम्ही सोबत आहोत, नाही आहोत, राहू नाही राहू हा प्रश्न नाही आहे. वैयक्तिक संबंध हे नेहमी चांगलेच राहतील. कारण मी ज्या राजकीय संस्कृतीत वाढलो त्या राजकीय संस्कृतीने मला शिकवलं की आपले राजकीय शत्रू कोणी नाही, आपले राजकीय विरोधक आहेत आणि त्याच्यामुळे शत्रुता ठेवू नका. आणि उद्धवजींचे माझे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत, पुढेही ते राहतील. राजकारणात परिस्थिती येते, परिस्थिती जाते, त्याला काय अडचण. पण इतकं काय झालं की त्यांनी एक्सिस बँकपर्यंत यावं, तुम्हाला अर्धवट बोलावं आणि तुम्ही त्यांना म्हणालात की गुहेमध्ये बसून डरकाळी फोडतायत किंवा तुम्ही साहेब आपली संपत्ती जाहीर करणार का? इतकं काय झालं की ही मैत्री कुठेतरी तुटली का? नाही, हे तुटण्याचा विषयच नाही आहे, ते त्यांचा विषय म्हणतात. मी माझ्यापुरतं हे ठरवलं होतं की मी कुठलीही वैयक्तिक टीका करणार नाही. पण त्यांनी केली. ते ठीक आहे, त्यांनी त्यांच्यापुरतं ठरवावं, त्यांनी केली, मी नाही केली. माझे सगळे भाषणं तुम्ही शोधून बघा, माझ्या कुठल्याच भाषणामध्ये, आणि त्यांच्याबद्दल नाही, कोणाचबद्दल नाही, मी उद्धवजींबद्दल नाही केली, मी पवारसाहेबांबद्दल नाही केली, मी अशोकरावांबद्दल नाही केली, मी कोणाचबद्दल नाही केली. मी हे ठरवलंच होतं की ही निवडणूक 2च मुद्द्यांवर मी लढेन. एक, पारदर्शिता
दुसरं विकास, या दोनच मुद्द्यांवर मी फोकस केलं. शरद पवारांनी नुकताच असं स्टेटमेंट केलं होतं की आम्ही भाजपा सरकारला पाठिंबा देणार नाही, मध्यावधी निवडणुका आल्या तर आम्ही जायला तयार आहोत, आम्ही लिहून द्यायला तयार आहोत आणि शिवसेनेने असं लिहून दाखवायची तयारी दाखवावी. याबाबत आपली काय भूमिका आहे? नाही, ते काय बोलतायत, हे काय बोलतायत, यापेक्षा एक राजकीय विश्लेषक म्हणून, म्हणजे मुख्यमंत्री सोडून द्या, एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला सांगतो की मध्यावधी निवडणुका होत नाहीत. 100% हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. मग पवारांच्या स्टँडबद्दल काय म्हणाल? कारण आधी जेव्हा गरज होती तेव्हा ते म्हणाले होते की आम्ही ॲबस्टेंट राहू, आता त्यांनी ही भूमिका बदलली की नाही आम्ही पाठिंबा देणार नाही, आम्ही लिहून द्यायला तयार आहोत. नाही, पवारसाहेबांची भूमिका पवारसाहेब ठरवू शकतात, ते तर मी ठरवू शकत नाही. आणि सगळ्यांना माहिती आहे की पवारसाहेबांना राजकारणामध्ये अतिशय चाणाक्ष अशा प्रकारचं मानलं जातं. त्यामुळे ते काय बोलतायत, त्याच्या पाठीमागचा अर्थ काय आहे, हे बरेच वेळा समजायला वेळ लागतो. त्यामुळे मी तो अर्थ काढण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यांच्या पक्षाची भूमिका ते ठरवतील, माझ्या पक्षाची मी ठरवेल. की शरद पवार जे बोलतात त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध अर्थ काढायचा असतो? नाही, मी असं म्हणणार नाही. सर, तुम्ही तुमच्या सभेमधनं जो सर्जिकल स्ट्राईक झाला आणि सैनिकांनी जे आपल्या सीमेवर काम केलं त्याबाबत गौरवोद्गार काढले, परंतु आपलेच भाजपाचे एक आमदार आहेत प्रशांत परिचारक, त्यांनी सैनिक असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील त्यांच्याबद्दल असभ्य असे उद्गार काढलेत. काय हे झालेलं आहे की भाजपाच्या नेत्यांचं ताळतंत्र सुटलेलं आहे आणि अशा पद्धतीची असभ्य जी वर्तन आहेत ती सभांमधनं येत आहेत लोकांसमोर? नाही, पहिल्यांदा तर जे वक्तव्य त्यांनी केलं ते पूर्णपणे चूक आहे, ते निषेधार्ह आहे आणि पक्षानेही ते निषेध त्याचा केला आहे. पण मी स्वतः त्यांना बोललो त्यावेळेस त्यांनीही ते मान्य केलं. ते असं म्हणाले की मला आलेला एक जोक सांगण्याच्या नादामध्ये माझ्या हे लक्षात आलं नाही की मी नेमकं काय बोलतोय, म्हणून त्यांनी त्याच्यात खेद व्यक्त केला आहे, क्षमा मागितलेली आहे. पण किमान जे देशाचे सैनिक सीमेवर लढतात आणि खऱ्या अर्थानं आपल्याकरता बलिदान देतात त्यांच्याबद्दल बोलत असताना तारतम्य बाळगलं पाहिजे. अशा प्रकारचं बोलणं योग्य नाही. मग तुम्ही खडसावलं आहेत परिचारक यांना? त्यांना मी स्वतःच बोललो आहे आणि त्यांना फार कडक शब्दात सांगितलं. त्यांनाही ते मान्यच आहे. त्यांनी ते सांगितलं, त्यांनी क्षमा मागितली आणि त्यांनी सांगितलं की सैनिकांबद्दल मला इतका आदर आहे आणि मी विकास कामांचं श्रेय दुसरे कसे घेतात हे सांगण्याच्या नादामध्ये मी आलेला एक जोक असा तो त्या ठिकाणी बोलून दाखवला, जे चुकलं माझं, त्यांनी मान्य केलं. सर, जेव्हा नगरपालिका निवडणुका सुरू होत्या आणि तेव्हा आपण सर्व मंत्र्यांना सांगितलं होतं परफॉर्म और पेरिश, तुम्ही काम दाखवा नाहीतर तुम्हाला घरी जावं लागेल. हीच स्ट्रॅटेजी आहे ती महापालिका निवडणुकांमध्ये पण असेल का की जे काम करणार नाहीत त्यांना आता पुढचं जे कॅबिनेट रिशफल असेल त्यांना डच्चू मिळेल आणि ज्यांनी काम केलंय त्यांची बढती होईल? निश्चित. शेवटी मंत्र्यांचं मूल्यमापन 2 गोष्टींवर आम्ही करू. एक, त्यांच्या खात्याचं काम त्यांनी कसं केलेलं आहे. दुसरं, निवडणुकांमध्ये त्यांनी किती लिडरशिप दिली आहे. सीट्स किती निवडून येतात हे महत्त्वाचं नाही आहे, ते कमी अधिक येऊ शकतात, पण त्यांनी तिथे काम केलं आहे की नाही, लिडरशिप दिली आहे की नाही, लोकांमध्ये विश्वास तयार केला आहे की नाही, लोकांपर्यंत सरकारचे ध्येय धोरणं पोहोचवले आहेत की नाही, या आधारावर मूल्यमापन होईल. पण मूल्यमापन तर होणारच. असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिनचं कॅम्पेन केलं होतं, त्याच्या विरोधात नंतर कुठेतरी टीका व्हायला लागली की अच्छे दिन कुठे गेलं. आता जेव्हा विविध सभांमधनं आपण सांगताय की हा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे आणि आश्वासन देत आहे, त्यावर कुठेतरी विरोधक टीका करत आहेत. भाजपला गाजर पार्टी म्हटलं जात आहे की तुम्ही विविध जी आश्वासनं देत आहेत ते एक गाजर आहे असं म्हटलं जातं. कुठेतरी आपल्या ह्या शब्दाचं गांभीर्य कमी झालं असं वाटतंय का की आश्वासनं पूर्ण करण्यात भाजपा कमी पडली? असं आहे की जो काही शिवसेनेनी गाजर बिजर असा जो काही ते वाटणं वगैरे जे केलं हा बालिशपणा आहे. आता मी उलटा प्रश्न विचारतो की कल्याण डोंबिवलीचा एक त्यांनी उल्लेख केला. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या वेळी स्मार्ट सिटी कल्याण डोंबिवली आम्ही कशी बनवू हे मी सांगितलं. 6,500 कोटी रुपयाचे एस्टिमेट्स प्लॅन्स त्याचे काय आहेत हे सांगितलं. मी कुठलेही पॅकेज घोषित केलं नव्हतं, पण ते पैसे कसे उभे राहू शकतात हे मी सांगितलं. सगळ्या स्मार्ट सिटींमध्ये केंद्र सरकार पैसे देते, राज्य सरकार पैसे देते आणि आम्ही मदत करतोय की उरलेले पैसे हे सॉफ्ट लोनच्या माध्यमातून उभे राहिले पाहिजे. माझ्याकडे कॅनेडियन गव्हर्नमेंट पेन्शन फंड आली होती. त्यांना मी सांगितलं की तुम्ही 3 महानगरपालिकांना याच्यामध्ये मदत करा. एक ठाणे करा, दुसरी कल्याण डोंबिवली करा आणि तिसरी पुणे करा. एवढंच नाही तर 1,000 कोटी रुपये म्हणजे 6,500 कोटी तर काही असे खिशातनं काढून आज दिन असं सांगितलं नव्हतं. 5 वर्षात आपल्याला स्मार्ट सिटी बनवायची आहे. 5 वर्षाचा असा का प्लॅन आहे. 1,000 कोटी रुपये कल्याण ग्रोथ सेंटरला मी ऑलरेडी दिले आहेत.
कल्याणमध्ये 14,000 कोटी रुपयाची मेट्रो मी नेलेली आहे. पण आता माझा उलटा सवाल आहे की शिवसेनेचे महापौर आहेत, शिवसेना मेजॉरिटीमध्ये आहे. मग या स्मार्ट सिटी करता हे जे प्रपोजल्स जे त्यावेळी तयार केले होते हे त्यांनी पाठवले का हो सरकारकडे? केलं का त्याचा काही पाठपुरावा? आले का ते एकदा तरी मला भेटायला? नाही आले. ते नाही आले. ते एकदा भेटायला मला आले तर रस्त्यांच्या एका आराखड्याकरता आले, बाकी कुठल्याच गोष्टी करता ते आले नाही माझ्याकडे. तर मला असं वाटतं की हे जे काही गाजर वाटणं वगैरे हा जो बालिशपणा त्यांनी केला याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे. लोकांनी बघितलं ना 2 वर्षामध्ये MMR रिजनमध्ये 74,000 75,000 कोटी रुपयाची कामं मी सुरू केली आहेत. ते प्रत्यक्ष दिसत आहेत लोकांना. हे नाही करू शकले. माझा सवाल तोच होता की भाई 35-37,000 कोटीचं बजेट आहे, 50,000 कोटी रुपयाचं फिक्स डिपॉझिट आहे आणि तुमची कामं का दिसत नाहीत? तुम्ही का मुंबईला साधं STP का नाही देऊ शकलात? आणि मी 4,000 कोटीच्या बजेटमध्ये 75,000 कोटीची कामं करतोय, मग मी का करू शकतोय? त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी केल्याने उलट लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल वाईटच येईल. सर, आपण जसं म्हणालात की शिवसेनेने हे जे काही गाजर वाटपाचा कार्यक्रम केला तो बालिशपणा आहे, तर मग त्याच वेळेला त्या लोकांवर कारवाई देखील करण्यात आली, हे कितपत योग्य आहे? मग नाही, कारवाई आम्ही नाही केली. आम्ही कुठलीच कारवाई नाही केली. कुठे कारवाई झाली असेल तर त्यांनी जी काही तिथे मारामारी वगैरे केल्या त्याच्यावर कारवाई झाली आहे. गाजर वाटण्यावर कारवाई कशाला करायची? उलट चांगलं आहे, अजून वाटावं. सगळ्या भाज्या त्यांनी घेऊन वाटल्या तर लोकांचा फायदा होईल, नुसतं गाजरच कशाला? सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही संपूर्ण महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तब्बल 65 सभा घेतल्या, मुंबईत 12 सभा घेतल्या, महाराष्ट्रभर फिरलात, गृहमंत्री आहेत, इंटेलिजन्सचे आपल्याकडे रिपोर्ट आले आहेत. काय तुम्हाला सध्या स्थिती दिसते? 10 महापालिकांपैकी किती महापालिकांवर भाजपचा महापौर बसणार? 10 महापालिकात बसणार. आणि मी तुम्हाला एक सांगतो, ते सोडून द्या, शेवटी इलेक्शनमध्ये फार काही अंदाज बांधायचे नसतात. पण एक गोष्ट आज तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये महानगरपालिकेमध्ये नंबर 1चा पक्ष भाजप असेल, जिल्हा परिषदांमध्ये नंबर 1चा पक्ष भाजप असेल, पंचायत समितीमध्ये नंबर 1चा पक्ष भाजप असेल. जर कुठे गरज पडली सत्तेत बसण्याची तर पहिला पर्याय हा शिवसेना मित्रपक्ष असेल? नाही, मला असं वाटतं की आत्ता त्याच्याबद्दल फार स्पेक्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. आत्ता तर राज्यात आम्ही आणि शिवसेना सोबत आहोत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आयडिओलॉजी आणि आमची आयडिओलॉजी काही सारखी नाही आहे. पण मग जर समजा अशी वेळ आली की तुम्ही शिवसेनेच्या महापौरांना पाठिंबा द्याल की विरोधी पक्षात बसणं? 24 तारखेला बघू ना. तर हे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांनी हे स्पष्ट केलं आहे की महापालिकेमध्ये 10च्या 10 महापालिकांवर भाजपाचा महापौर बसणार आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये भाजपाच हा 1 क्रमांकाचा पक्ष असणार आहे. लक्ष्मी पुराणिक, ABP माझा, मुंबई.